यशस्वी शिंदे प्रकरण सध्या चांगलंच तापलेलं आहे। उरणचे नागरिक या प्रकरणावरून आक्रमक झालेले आहेत। त्यांनी रविवारी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन देखील केलं होतं। आता या सगळ्या प्रकरणाची आणखी एक अपडेट समोर आलेली आहे। यशस्वी शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उरणमधील मृत यशस्वी शिंदेवर बलात्कार झालेला नाही, आरोपीने हत्येच्या दृष्टीनेच तिच्यावरती वार केलेले आहेत अशी माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेली आहे। उरणमधील 22 वर्षीय यशस्वी शिंदे काही दिवसांपासून बेपत्ता होती। पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता। तेव्हा पोलिसांना यशस्वीचा मृतदेह आढळून आला। तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती। तिच्या चेहऱ्यावर, पाठीवर वार करण्यात आले होते। तसंच गुप्तांगावर देखील जखमा आढळून आल्या होत्या। यशस्वीचा मृतदेह पाहून पोलीस देखील हादरून गेले होते। माहितीनुसार दाऊद शेख नावाच्या तरुणानं हा गुन्हा केल्याचं बोललं जातंय। तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दाऊद शेखला पकडून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी देखील नागरिकांनी केली आहे। पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 7 पथकं तयार केलेली आहेत। दाव्यानुसार तो कर्नाटकातील बेंगळूरमध्ये पळून गेलेला आहे। यशस्वी शिंदे ही 25 जुलैपासून बेपत्ता होती। 27 जुलैला तिचा मृतदेह रेल्वे स्टेशन जवळच्या झाडीमध्ये आढळून आला होता।